लाडकी बहिणी योजनेवरून देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआयनं मोठा इशारा दिलाय। महाराष्ट्रात लाडकी बहिणी योजना राबवल्यानं सरकारवर आर्थिक ताण आलाय, त्याचा परिणाम आगामी बजेटमध्ये दिसू शकतो असा इशारा एसबीआयनं दिलाय। तसंच अशा योजना जाहीर करण्याबाबतही स्टेट बँक ऑफ इंडियानं आता चिंता व्यक्त केली आहे। लाडक्या बहिणीमुळे राज्य सरकारवर आर्थिक ताण आलाय। कर्नाटकात गृहलक्ष्मी योजनेवर वर्षाला 28,608 कोटी रुपये खर्च होतो। गृहलक्ष्मी योजनेचा खर्च कर्नाटकाच्या महसुलाच्या 11% इतका आहे। तोच पश्चिम बंगालमध्ये लक्ष्मी भंडार योजनेवर वर्षाला 14,400 कोटी रुपये खर्च होतो। लक्ष्मी भंडार योजनेचा खर्च पश्चिम बंगालच्या महसुलाच्या 6% इतका आहे। याबाबत सुप्रिया सुळेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे, खासदार सुप्रिया सुळे काय म्हणतात पाहूया। स्टेट बँकचा जो रिपोर्ट आहे तो मी स्वतःही मागवलेला आहे, कारण का फिस्कल डेफिसिट मॅनेजमेंट तुम्हाला कदाचित बोरी होत असेल माझ्या या विषयाचं, पण मी सातत्याने गेले 2 वर्ष FRBM ॲक्टवर सातत्याने महाराष्ट्रात बोलते। पण फिस्कल मॅनेजमेंट आणि जर त्याचं डेफिसिट वाढत गेलं किंवा फिस्कल मॅनेजमेंट नीट नाही केलं तर त्याचे लॉंग टर्म खूप इफेक्ट्स हे इकॉनॉमीवर होतात। परदेशात तुम्ही बघताय ट्रम्प ॲडमिनिस्ट्रेशन आल्यापासून बऱ्याच गोष्टींवर बदल होत आहेत। पुढच्या बातमीकडे मराठवाड्यातनं आता बातमी समोर येते। मराठवाड्यामध्ये बर्ड फ्लूनं थैमान घातलंय। लातूर नंतर आता नांदेड जिल्ह्यात देखील बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव पाहायला मिळतोय। लोहा तालुक्यातील किवाळमधील मृत कोंबड्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आलाय। याच पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागाकडून उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत। एका शेतकऱ्याच्या मोकळ्या कुक्कुटपालन केंद्रातील 20 कोंबड्या मृत्युमुखी पडल्या। त्यानंतर पशुसंवर्धन विभागानं नमुने घेतले, पुणे आणि भोपाळ येथील प्रयोगशाळेत पाठवले होते। त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आलाय। बातमी सैफ संदर्भातली। सैफवरील हल्ल्या प्रकरणामध्ये आरोपी म्हणून ताब्यात घेतलेला आकाश कनौजिया आता चांगलंच अडचणीत सापडलाय। मुंबई पोलिसांनी आयुष्य उद्ध्वस्त केल्याचा आरोप आता आकाशनं केलाय। उसके घर वाले लोग ने मुझे बोला करके दोबारा यहाँ पे फ़ोन नहीं करना और हम लोग कोई रिश्ता रखेंगे नहीं तुम्हारे साथ में और ना हमारे को कोई रिश्ता रखना है अभी तुम्हारे साथ में, ना कोई हम रिश्ता बनाएंगे अभी। आता आम्ही तुला कामावरती ठेवतात, कधी पोलीस आली कधी तुला घेऊन गेले कुठे पूछताछ बिछताछसाठी, तर म्हणजे आम्हाला तर जबाब द्यावा लागेल ना का ड्रायव्हर गेला कुठे गाडी सोडून। त्यासाठी त्या लोकांनी बोलला कर आता येऊ नको आमच्याकडे कामाला आकाश, तू दुसऱ्या आपला लाईफ तू बघून घे। माझं लग्न तुटला, माझं काम गेलं, माझा जॉब गेला, माझं नाव खराब झालंय। पोटाची खळगी भरण्यासाठी चक्क जीवघेणा स्टंट केल्याचा धक्कादायक प्रकार कल्याणमध्ये उघडकीस आलाय। मोहने लहुजी नगर परिसरात स्टंट सुरू होता। विशेष म्हणजे पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावर 12 तास हा प्रकार सुरू होता। रोशन या तरुणानं स्वतःला सिमेंट कॉन्क्रीटच्या बॉक्समध्ये कोंडून घेतलं होतं। पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर हा स्टंट बंद करण्यात आला। मात्र सिमेंटच्या बॉक्समधून 12 तासांनंतर बाहेर आलेल्या या स्टंटबाजाचा स्थानिक महिलांनी सत्कार केलाय। और मैं काफ़ी साल से यही काम करता हूँ। पिछले 2 साल पहले भी यहाँ पे शो किया था। मेरे पास में मतलब ऐसे ऐसे स्टंट है, जैसे कि कांच खाना, कांच के ऊपर नंगे पैर डांस करना, साइकिल है अपनी साइकिल पे डांस करना। लोग सो खुशी से 10, 20, 100, 50 रुपये देते, उससे मेरा घर परिवार चलता है। आणि आता बातमी डोंबिवलीतनं येते। बातमी आहे 13 मजल्याच्या इमारतीच्या 3ऱ्या मजल्यावरून 2 वर्षांचा चिमुरडा हा खाली पडल्यानं मात्र तो सुदैवानं एका तरुणानं स्वतःच्या जीवाची पर्वा न करता वाचवलाय। त्या चिमुरड्याला वाचवलंय। डोंबिवलीतील देवीचा पाडा परिसरात ही थरारक घटना घडली आहे। भावेश म्हात्रे असं चिमुरड्याचा जीव वाचवणाऱ्या धाडसी तरुणाचं नाव आहे। त्या बिल्डिंग मध्ये माझ्या मित्राकडे जात असताना मी वरनं खाली आलो आणि खालनं येताना 2-3 लोक जात असताना तिकडनं वरनं आवाज आला बिल्डिंग मधला। तर दुसऱ्या माळ्यावरनं तो मुलगा पडत असताना मी त्याला वाचवायला गेलो। मी तिकडनं माझी जीवाची पर्वा न करता मी तिकडे जात त्याला बघितलं। मी समोरच्या माणसानं धक्का मारला, माझ्या हातावर पडला, हातावरनं माझ्या पायावर पडून तो खाली। आता तो व्यवस्थित आहे, तो घरी आहे, एकदम ओके आहे।
पुढची बातमी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा प्रयागराज येथील महाकुंभात सहभागी झाले. त्रिवेणी संगमात स्नान करत शहांनी मनोभावे पूजा केली. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते. सर्व साधू महंतांशी शहांनी चर्चा केली आहे. सोबतच संपूर्ण महाकुंभ मेळ्याची माहिती जाणून घेतली. देश आणि विदेशातून असंख्य भाविकांनी प्रयागराज येथील कुंभमेळ्यात हजेरी लावली आहे. 144 वर्षांनंतर आलेला हा महाकुंभमेळा अनुभवता यावा अशी सर्व भारतीयांची मनोकामना आहे. बातमीपत्रात या पुढच्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा टॉप 50 मधून. नवी मुंबईतील नेरूळमधील टपरी चालकाला एक जण माल विकू नको सिनियर साहेबांनी सांगितलंय. यावर टपरी चालकानं नकार दिलाय. या घटनेचा व्हिडिओ समोर आलाय. मात्र कुठला माल आणि कोण सिनियर याबाबत अधिक माहिती पुढे आलेली नाही. त्यामुळे नेरूळमध्ये नक्की चाललंय काय असा सवाल उपस्थित होतो. बेरोजगार तरुणांना भजी तळायला सांगणार का असा संतप्त सवाल संजय राऊतांनी पंतप्रधान मोदींना केलाय. देशातल्या बेरोजगारीचं भयान वास्तव दाखवणारा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. पुण्यातल्या मगरपट्टा भागात आयटी कंपनीतल्या जॉबच्या मुलाखतीसाठी तब्बल 1 किलोमीटर रांग लागली होती. त्यावरच राऊतांनी मोदींना जाब विचारलाय. खाकी वर्दीला 2 तासात सस्पेंड करण्याची धमकी देणाऱ्याचा माज पोलिसांनी अखेर उतरवलाय. या मुजोर धनाढ्य चालकाची 2 कोटींची डिफेंडर गाडीही पोलिसांनी जप्त केली आहे. तसंच 24 तासाच्या आत त्याला बेड्या ठोकण्यात आल्या. मुंबईकरांचा प्रवास आजपासून सुसाट होणार आहे. कारण कोस्टल रोड आता पूर्ण क्षमतेनं सुरू झालाय. कोस्टल रोड आणि वरळी वांद्रे सिलिंग जोडणाऱ्या पुलाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल लोकार्पण करण्यात आलं. तेव्हा आता मरीन ड्राईव्ह ते वांद्रे हा प्रवास केवळ 12 मिनिटात होणार आहे. आजपासून पुणे मेट्रोची प्रवासी सेवा रात्री 11 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत प्रवास करता येणार आहे. प्रवाशांना मेट्रोनं प्रवास अधिक सुलभ करता यावा या उद्देशानं हा निर्णय घेण्यात आला आहे. समृद्धी महामार्ग हा ॲक्सेस कंट्रोल म्हणून तयार करण्यात आला. महामार्गावर कुठेही वाहनं थांबवण्यास बंदी आहे. मात्र तरीही समृद्धी महामार्गावरील मेहकरजवळ वाहनांच्या रांगा बघायला मिळतात. महामार्गावर अवैधरित्या थांबलेल्या या वाहनांमुळे अपघाताचा धोका मात्र वाढला आहे. भोंग्याबाबत न्यायालयानं दिलेल्या निर्णयानंतर सिंधुदुर्ग प्रशासन ॲक्शन मोडवर आलंय. सिंधुदुर्गातील पोलीस निरीक्षकांच्या उपस्थितीत मुस्लिम आणि हिंदू बांधवांची एकत्रित बैठक पार पडली. या बैठकीत भोंगा वापरण्याबाबत काही सूचना दिल्या. तसंच निर्णयाचं उल्लंघन केल्यास कारवाई करण्यात येईल असे निर्देश बैठकीमध्ये देण्यात आले. मालवणच्या तळाशील खाडीत बटू शुक्राणू व्हेल हा दुर्मिळ मासा सापडलाय. महाराष्ट्राच्या किनाऱ्यावरील ही पहिलीच घटना आहे. या व्हेलला स्थानिकांनी सुरक्षितपणे रेस्क्यू करून खोल समुद्रात सोडलाय. सिंधुदुर्गाच्या सागरी जैवविविधतेमधील ही एक दुर्मिळ घटना मानली जाते. मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर लोककलेची साक्ष देणारी चित्र रेखाटण्यात आली आहेत. इगतपुरी ते कसारा बोगद्यावर ही ऐतिहासिक वारली कलेची चित्र रेखाटण्यात आली आहेत. बोगद्याजवळील भिंतींवर स्थानिक लोकजीवन, शेती, व्यवसाय, पर्यटन दाखवणारी चित्र आहेत. या चित्रातून संस्कृती संवर्धनाचा संदेशही दिला जातोय. जळगावच्या पारोळ्यात आमदार केसरी बैलगाडा शर्यतीचा थरार पाहायला मिळाला. या शर्यतीमध्ये 125 बैलगाडा संघांनी सहभाग घेतला. शर्यतीत शिंदुर्णीच्या बैलगाडा संघानं 41,000 रुपयांचं पहिलं पारितोषिक पटकावलं. वर्ध्याच्या देवळी तालुक्याच्या तळणीमध्ये नागनाथ यात्रा महोत्सव उत्साहात पार पडलाय. दरवर्षी पौष महिन्यातील शेवटच्या रविवारी यात्रेचं आयोजन करण्यात येतं. यंदा देखील भाविकांनी मोठ्या संख्येनं यात्रेला हजेरी लावली आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पीएम किसान योजनेच्या 19व्या हप्त्याची तारीख निश्चित करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील महिन्यात 24 फेब्रुवारी रोजी बिहारमधून 19वा हप्ता दिला जाणार आहे. कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ही माहिती दिली आहे. प्रसिद्ध बॉलिवूड कोरिओग्राफर आणि चित्रपट दिग्दर्शक रेमो डिसूजा कुंभमेळ्यात पोहोचले. रेमोनं स्वामी कैलाशानंद गिरी महाराजांनाही भेट घेतली आणि त्यांचं प्रवचन ऐकलं. रेमो काळे कपडे घालून खांद्यावर बॅग घेऊन आणि काळ्या शालनं चेहरा लपवून महाकुंभ परिसरात फिरताना दिसलाय. देवळा तालुक्यात तणनाशक फवारणीमुळे जवळपास 100 एकराहून अधिक क्षेत्रावरील कांदा पीक पूर्णतः खराब झालंय. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे रात्री उशिरा थेट शेतकऱ्याच्या बांधावर पोहोचले. तणनाशक उत्पादन करणाऱ्या कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना नुकसान भरपाई देण्याबाबत त्यांनी सूचना केल्या आहेत. बुलढाण्याच्या खामगाव तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीनं हरभरा पीक शास्त्रज्ञ भेट कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमाअंतर्गत हरभरा पिकांची शास्त्रज्ञांकडून पाहणी करण्यात आली आहे. जिल्ह्यात वातावरण बदलामुळे हरभरा पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाल्याचं आढळलंय. अमरावतीच्या सोनरी गावात चक्क विद्युत खांबावर बसून शेतकऱ्यांना अनोखा उपोषण केलंय. रस्त्यावरील विद्युत खांब बाजूला करण्यासाठी जीव धोक्यात घालत हे उपोषण सुरू करण्यात आलं. यापूर्वीही विलास चर्जन या शेतकऱ्यानं विहिरीत बसून आंदोलन केलं होतं. वारंवार तक्रार करून देखील पूल हटवण्यात न आल्यानं उपोषणाला त्यांनी सुरुवात केली. भंडाऱ्यातल्या तुमसर तालुक्यातील देवाडी इथल्या औषध निर्मिती करणाऱ्या क्लेरियन कारखान्यातील कामगारांनी संप पुकारलाय. क्लेरियन कारखान्यात सुरक्षा साधनं आणि सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे कारखान्यातील कर्मचाऱ्यांच्या अपघातात मृत्यू होत असल्यानं भविष्यात अशा दुर्घटना होऊ नयेत म्हणून कामगारांनी संप केला. धुळे शहरातील जिल्हाधिकारी कार्यालया परिसरात भारतीय सैन्य दलातील बडतर्फ करण्यात आलेल्या सैनिकांचं आमरण उपोषण सुरू होतं. या आंदोलक जवानांची राज्याचे पणन आणि शिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी भेट घेतली आहे. रावल यांच्या म्हणण्यावरून या जवानांनी उपोषण मागे घेतलं. पुण्यात धायरी आणि सिंहगड रोड परिसरामध्ये वाहतूक कोंडीच्या निषेधार्थ एकदिवसीय अन्नत्याग आंदोलन करण्यात आलंय. रखडलेला डीपी रस्ता वाहतूक नियंत्रित करण्यासाठी नसणारे पुरेसे पोलीस, बंद सिग्नल, अर्धवट केलेलं भूसंपादन, त्यामुळे या भागातील वाहतूक कोंडीची समस्या गंभीर ठरतीये. याच निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं. पूर्णवेळ पगार देता येत नसेल तर इच्छामरणाची परवानगी द्या, अशी मागणी पुण्यातील एका प्राध्यापकाच्या कुटुंबियांनी केली. पुण्यातील विभागीय संचालक कार्यालयात त्यांनी बाहेर उपोषण सुरू केलंय. मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही, अशी भूमिका प्राध्यापक ठोंबे यांनी घेतली आहे. रत्नागिरीच्या मिरकवाडा बंदरातील शासकीय जागेवरील अनधिकृत बांधकामावर बुलडोझर फिरवण्यात आलाय. मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या दौऱ्यानंतर धडक कारवाई करण्यात आली. अनधिकृत बांधकामं पाडण्यासाठी मत्स्य विभागानं 23 जानेवारीपर्यंत मुदत दिली होती. रानगव्यानं धडक दिल्यानं दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ हुमरसमध्ये घडली आहे. जॅकी अगस्तीन अल्मेडा असं मृत व्यक्तीचं नाव आहे. जॅकी कारिवडे सावंतवाडीचे रहिवासी होते. या घटनेमुळे मोकाट वन्य प्राण्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. वाघांच्या शिकारीसाठी कुख्यात असलेल्या बहेलिया टोळीचा मोहरक्या अजित राजगोंड याला चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातून अटक करण्यात आली आहे. त्यानं मागील काही वर्षांपूर्वी विदर्भात वाघांची शिकार केल्याचा संशय आहे. याच प्रकरणामध्ये राजगोंड याला वनविभागाच्या पथकानं अटक केली आहे.
मेळघाटातील हत्ती 15 दिवसांच्या सुट्टीनंतर पर्यटकांच्या सेवेत हजर झाले. रजा कालावधीत हत्तीणींच्या पायांचे चॉपिंग केलं जातं. त्यांच्या थकलेल्या पायांची मालिश केली जाते. अमरावती शहरासह जिल्ह्यात भटक्या श्वानांची संख्या वाढली आहे. त्यांचा उपद्रव वाढला असून अनेकांना या भटक्या श्वानांनी चावे घेतलेत. 2017 पासून अमरावती शहरातील मोकाट श्वानांचे निर्बीजीकरणाची प्रक्रिया बंद आहे. त्यामुळे श्वानांनी हैदोस घातलाय. पुढच्या बातमीकडे. महाकुंभमेळ्यात घाऱ्या डोळ्यांच्या सुंदर युवतीचा व्हिडिओ व्हायरल झाला. मोनालिसा म्हणून ओळखली जाणारी या युवतीचं आडनाव भोसले असं आहे. महाकुंभमेळ्यात तिनं 10 कोटी रुपये कमवल्याचा दावा केला जातोय. नेमकं काय सत्य आहे पाहूयात. प्रयागराजच्या महाकुंभात मोनालिसाची लॉटरी. दहा दिवसात 10 कोटींची कमाई. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? प्रयागराजच्या महाकुंभात सुंदर डोळे आणि सौंदर्यामुळे चर्चेत आलेली मोनालिसा भोसले सोशल मीडियात चांगलीच व्हायरल होतीये. आता तर मोनालिसानं कुंभमेळ्यात माळा विकून कोट्यवधी रुपये कमावल्याचा दावा केला जातोय. कोण आहे ही मोनालिसा भोसले? ती महाराष्ट्रातली आहे का? तिनं खरंच कुंभमेळ्यात रगड पैसा कमावलाय का, असा सवाल आता विचारला जातोय. त्यापूर्वी व्हायरल मेसेजमध्ये नेमका काय दावा करण्यात आलाय पाहूयात. कुंभमेळ्यात सुंदर डोळ्यांची मोनालिसा भोसले सर्वांचंच लक्ष वेधून घेतीये. तिनं माळा विकून 10 दिवसात 10 कोटी रुपयांची कमाई केली आहे. या मेसेजमुळे मोनालिसा सोशल मीडियात पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यंदाच्या कुंभमेळ्यात साध्वी हर्षानंतर प्रत्येकाच्या तोंडात नाव आहे ते मोनालिसाचं. आपल्या सुंदर डोळ्यांमुळे मोनालिसा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे. यूट्यूबर्स पासून ते सेल्फी घेणाऱ्यांपर्यंत सगळेच जण मोनालिसाच्या सौंदर्याचं कौतुक करतायत. मात्र तिनं खरंच 10 दिवसात 10 कोटी रुपयांची कमाई केली आहे का, यावरून सोशल मीडियात चर्चाही रंगू लागली आहे. त्यामुळे आम्ही या मेसेजची पडताळणी केली. आम्ही इंटरनेटवर मोनालिसाचे व्हिडिओ पडताळून पाहिले. तेव्हा तिनं दिलेली एक मुलाखत समोर आली. त्यात तिनं आपल्या कमाईबाबत स्पष्टपणे खुलासा केलाय. तिनं या मुलाखतीत काय म्हटलंय पाहूयात. कुछ भी नहीं मिला भैया. क्या कह दिया कि 10 दिन में उन्हें 10 करोड़ रुपए कमा लिए. इतने कमाते तो हम यार. कुछ भी नहीं मिला भैया. क्या कह दिया कि 10 दिन में उन्हें 10 करोड़ रुपए कमा लिए. इतने कमाते तो हम यार. त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पहा. कुंभमेळ्यात माळा विकणाऱ्या मोनालिसा भोसलेनं 10 दिवसात 10 कोटी रुपये कमावलेले नाहीत. मोनालिसाचं खरं नाव मोनी असं आहे. भावाच्या शिक्षणासाठी तिला शाळा सोडावी लागली. माळा विकणं हा तिचा परंपरागत व्यवसाय आहे. मोनालिसा इंदूरची रहिवासी आहे. तिचं मूळ महाराष्ट्रातलं आहे का हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही. त्यामुळं आमच्या पडताळणीत मोनालिसानं 10 दिवसात 10 कोटी रुपयांची कमाई केल्याचा दावा असत्य ठरलाय. इतक्या कमी वेळात कुणीही इतके पैसे कमावू शकत नाही. केवळ तिच्या लोकप्रियतेचा फायदा घेऊन काही जण दिशाभूल करण्यासाठी असे मेसेज व्हायरल करतायत. तुम्ही अशा मेसेजवर विश्वास ठेवू नका. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.